मंडळी, ह्या आहेत बटाट्याच्या अतिशय टेस्टी अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले घातलेले, त्याच्यामुळे ह्याच्याबरोबर खायला सुद्धा कुठली चटणी, लोणचं, दही खरं म्हणजे काहीच आवश्यकता नाही. पण अर्थात तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता. जसा दिसायला छान दिसत आहेत ना, रंग सुरेख सोनेरी आलाय, चवीला पण खूप मस्त झाल्यात. तर आता ह्या पुऱ्या कशा केल्या आपण बघूया. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण एक खूप मस्त असा खुसखुशीत पुरीचा प्रकार करणार आहे आणि अगदी घरातलं साधं घरगुती साहित्य आहे, काही आपल्याला जास्तीचं आणायचं नाही आहे. तर त्याच्यासाठी मी साधारण एक 2 मोठे बटाटे मी असे खिसून घेतलेले आहेत, उकडलेले बटाटे खिसून घेतलेले आहेत. आणि बटाटा केव्हाही खिसायचा असेल तर तेव्हा तो चांगला गार करून घ्यायचा, म्हणजे मग त्याला पाणी वगैरे सुटत नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक साधारण 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ आहे नेहमीचं पोळ्याचं. त्याच्यानंतर एक 2 मोठे टेबलस्पून किंवा 2 मोठे चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे, म्हणजे बेसन. आणि 2 मोठे चमचे भरून बारीक रवा घेतलेला आहे. ह्याच्यामुळे की नाही पुऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्या छान अशा खुसखुशीत होतात. त्यानंतर तुम्हाला आवडतील ते मसाले तुम्ही घालू शकता. हा मी थोडासा अगदी 1-2 चिमूट गरम मसाला घेतला आहे. धने जिऱ्याची पूड आहे 1 टेबलस्पून. तीळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक अर्धा टेबलस्पून हे कलौंजी म्हणतात ना, तर ते आहे. कोणी म्हणतं कांद्याचं बी आहे, कोणी म्हणतं नाही. तर तुम्ही जर अशा तळणासाठी किंवा नैवेद्यासाठी वगैरे या पुऱ्या कधी केल्या तर तेव्हा हे घालायचं नसेल तर तुम्ही घालू नका. त्याच्यानंतर हे आहे चिली फ्लेक्स. याच्याऐवजी तुम्ही तिखट घातलं तरीसुद्धा चालेल. आणि हे मीठ घेतलेलं आहे, आपापल्या चवीप्रमाणे घेऊ शकता. आता हे सगळं मी हे जी पिठं आहेत तर त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. छोट्या चमच्याने अर्धा चमचा मी हळद घातली आहे आणि अगदी चिमूटभर हिंग घातलाय. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. 2-3 चिमूट ओवा घेतलेला आहे. आता हे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आपलं जे बटाट्याचं जे मिश्रण आहे किंवा बटाटा जो खिसलेला आहे, उकडलेला बटाटा खिसून जो मी ठेवला आहे, तर त्याच्यानेच आपल्याला ही कणिक भिजवायची आहे. शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे या पुऱ्या इतक्या खुसखुशीत आणि चविष्ट होतात. आणि आपल्याला जरी वाटत असलं की बटाटा घातल्यामुळे या पुऱ्या खराब होतील, पण 2 ते 3 दिवस पुऱ्या अजिबात खराब होत नाहीत. प्रवासात वगैरे सुद्धा आपण आरामात घेऊन जाऊ शकतो. तर आता याला जेवढं आवश्यक आहे तेवढाच बटाटा मी घालणार आहे. साधारण सगळं मिळून जर 2 वाट्या कणिक असेल तर 2 मध्यम आकाराचे बटाटे पुरेसे होतात. तुम्ही अंदाज घेत घालू शकता, कारण काही बटाट्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामध्ये तेल घालायचं राहिलं, मी घालते तेल. नॉर्मल चमच्याने 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल घातलं की बटाट्याच्या पुऱ्या ज्या आहेत तर त्या छान अशा खुसखुशीत होतात. शिवाय आपण याच्यामध्ये रवा, बटाट्याचं पीठ पण घातलेलं आहे. त्याच्याने सुद्धा पुऱ्या मस्त अशा थोड्याशा कुरकुरीत पण व्हायला मदत होते. पुऱ्यांची कणिक भिजवून झालेली. आता हे 10 मिनिटं मी फक्त बाजूला ठेवते, कारण याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तर तो रवा छान भिजायला हवा. कुठलीही पुऱ्यांची कणिक भिजवताना चांगली घट्ट भिजवायची. जर पुऱ्यांची कणिक घट्ट नसेल ना तर त्या पुऱ्या मऊ पण पडतात आणि तेलकट पण होतात, आणि मग त्या फुगलेल्या पण राहत नाहीत, खाली बसतात. तर त्याच्यासाठी आपल्याला अगदी छान अशी घट्ट कणिक भिजवून घ्यायची आहे. तर एक 10 मिनिट आता हे बाजूला ठेवते आणि मग आपण याच्या पुऱ्या करूया. ते 10 मिनिटं झालेली आहे आणि एवढ्या साहित्यामध्ये 16 ते 17 अशा छान मोठ्या आकाराच्या पुऱ्या होणार आहेत. तर आता शक्यतो कणिक किंवा पीठ काही न लावता आपल्याला ह्या पुऱ्या लाटायच्या आहेत. थोडंसं तेल लावलं तरी सुद्धा चालेल. कणिक किंवा पीठ लावलं की तळणीमध्ये ते पीठ जळतं आणि मग ती पुरी चवीला पण चांगली लागत नाही. एकीकडे मी तेल तापत ठेवलंय. तर आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया. पीठ फार वेळ तसंच ठेवायचं नाही, नाहीतर मग ते पीठ सैल पडत जातं आणि मग आपल्याला त्याच्या पुऱ्या लाटायला पण त्रास होतो आणि मग त्या तेलकट पण होतात. तर अशा किंचित जाडसर अशा पुऱ्या आपण लाटून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे कट पण करू शकता किंवा मग गोल पुऱ्या पण तळू शकता. पण याच्यामध्ये बटाटा घातलेला असल्यामुळे थोडंसं
कडा त्याच्या अगदी स्मूथ येत नाहीत. तर आता ह्या अशा पुऱ्या मी लाटून घेते. 4 पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत. बाकीच्या पुऱ्या मी नंतर करणार आहे. तर आता ह्या आपण आधी तळून घेऊया. तेल आपलं छान तापलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक एक पुरी घालून मी तळून घेते. कुठली पण तळणी करताना जर तेल खूप जास्त तापलेलं असेल तर त्या पदार्थाचा रंग लगेच बदलतो आणि आतून तो पदार्थ कच्चा राहतो. त्याच्यावर मीडियम हीटवरच तेल तापलेलं असलं पाहिजे. कारण फार बारीक गॅसवर जरी आपण तळलं तरीसुद्धा तो पदार्थ मग तेलकट होतो. असं मीडियम गॅसवर सगळीकडनं तेल उडवत पुऱ्या तळायच्या, म्हणजे मग त्या छान एकसारख्या तळल्या जातात. आणि चांगला रंग बदलेपर्यंत, म्हणजे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण ही पुरी तळणार आहे. छान रंग आलाय आणि त्याचा वास पण खूप छान असा खमंग सुटलाय. अजून एक पुरी तळून दाखवते मी. पुरी कट न करता तशाच जरी पुऱ्या तळल्या तरी सुद्धा काही हरकत नाही. या एकसारख्या दिसण्यासाठी म्हणून मी फक्त वाटीने कट केले. मस्त अशा टम्म फुगतात पुऱ्या. आणि चवीला तर एवढ्या सुरेख लागतात. तुम्ही जर याच्या आधी कधी करून बघितल्या नसतील तर नक्की करून बघा. आणि मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, अशा मस्त स्वादाच्या